नमस्कार मंडळी, मी भारती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला, आज मस्तपैकी आज गोड गोड रेसिपी करणार आहोत आपण, आणि सर्वांना आवडणारी पण आहे. चला मग, गाजर आपण स्वच्छ धुवून किसून घेतलेले आहे आणि थोडी जाडसरच किसलेली आहे. किसताना मऊ होतात ते. आणि तूप घेतलेले आहे. यात आपण थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहे, बदाम आणि काजू थोडेसे घेतलेले आहे. चला, तूप छानपैकी विरघळले बघू शकता तुम्ही, तळलेले मस्त. ड्रायफ्रूट तळून घेणार आधी, नंतर कट करू. आधी तळून घेणार आहे मस्तपैकी एकदम. चला, काढून घेणार आता. झालेले लाल ब्राऊन झालेले. मस्त तळून घेतले. गाजर किसून घेतलेला ते टाकणार आता. एक किलो आहे गाजर. मस्तपैकी फ्राय परतून घेतले का एक नंबर टेस्ट लागते. मग दोन ते 3 मिनिटं टाकून ठेवणार आहे. आणि नंतर आता दूध वगैरे आपण काही लागले जायचं पुढचे टाकून घेणार. उघडून बघणार आता. बघू शकता तुम्ही, खूप छान असं धबलेलं आहे खाली. पुन्हा परतून घेणार आपण. थोडेसे चंक्स राहिलेले तेही टाकून दिलेले आहे मी किसताना. बारीक गाजर होते. दूध आणि साखर आपण सोबत टाकणार आहे. दुधावरची साई सहित आपण अर्धा लिटरभर दूध टाकून घेणार मस्तपैकी. बघू शकता थोडेसे दूध ठेवलेले आहे, 1 कपभर. त्यासोबतच साखर टाकणार आहे. साय पण आहे त्याच्यात, बघू शकता आपण. दमला असणार नसा टाकलेली आहे. पूर्ण दूध आहे. एक वाटी साखर त्यासोबत टाकून देणार आहे. साखरेचे पाणी होते नंतर कधी टाकली साखर तर मग पुन्हा आटवण्यासाठी खूप त्रास होतो. आणि दुधासोबत शिजली का त्याला टेस्टही खूप छान येते आणि पाणी पण जास्त होत नाही साखरेचे. आपल्या गोडीनुसार, म्हणजे आपल्याला जसं गोड आवडत असेल त्याप्रमाणे आपण साखर टाकून घ्यायची. कमी जास्त आपल्या हिशोबाने करून घेणार.
थोडेसे पाणी सुटतात त्याला साखरेचे आणि मग ते दूध पण टाकलेले आहे, पण होतं तर ड्राय शिजल्यानंतर. बघू शकता खूप छान हे ड्रायफ्रूट कट केलेले आहे. अजून थोडेसे राहिलेले, थोडीशी दूध येणार आहे पुन्हा. बघू शकता किती छान झालेलं आहे. खवा आहे, घरीच तयार केलेलं आहे ते टाकणार. बिन साखरेचं आहे, पुन्हा टाकणार आहे आपण. आणि इलायची पावडर पण, इलायची पावडर बघू शकता कुठून घेतलेली आहे घरातच. तर मस्तपैकी आता फ्राय मिक्स करणार होता. खवा असला तर टाकायचा, नाहीतर काही हे नाही, ऑप्शनल आहे तो. आपण दुधात पण शिजवलेला आहे ना, तसं पण आहे माझ्याजवळ म्हणून मी टाकून दिला. ड्रायफ्रूट तळून घेतले होते आधीच, सर्व सुरुवातीला टाकून घेतलेले. रेसिपी कधी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा.